मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. घरातील साडीपासून आपण परफेक्ट टॉपची ड्रेसवरून मापे घेऊन कटिंग कशी करायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली होती. आज आपण इथे परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. इथे मी गळा कट करून घेते. आता हे दोन्ही सुद्धा काढलेल्या पट्ट्या आहेत अशा ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्या. आपल्याला किती मापामध्ये जोडून घ्यायचे आहे त्यासाठी. आता थोडंसं असं पुढच्या बाजूला ठेवून घ्या. अर्धा इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. शिलाईसाठी किती लागणार म्हणजे परफेक्ट आपल्याला तिथे आपल्याला डिझाईनसुद्धा बनवून घ्यायची आहे, त्यासाठी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा एक मी मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला थोडंसं असं घडी करून शिलाईसुद्धा द्यावी लागणार आहे. आता इथे मी समोरच्या बाजूला आपल्याला एक डिझाईन बनवून घेण्यासाठी बरोबर मी ते 2.5 इंचाचा चौकोन कट करून घेतलेला आहे. आता अर्धा इंच मार्किंग करून घ्या. आता इथे आपल्याला कापडाची बरोबर अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. आपला तिथे बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या. त्याच्या खाली बरोबर अर्धा इंच सोडून द्यायचं आणि त्याच्या खाली बरोबर असा त्रिकोण ठेवून घ्यायचा आहे आणि जोडून घ्यायला सुरुवात करायचं आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आपल्याला इथे पूर्ण कापडाचे अशाच पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण जोडून घ्यायचे आहेत. फक्त अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा एक अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या आणि जोडून घ्यायचं आहे. आता दुसरी पट्टी त्याच्यावरती ठेवून घ्या आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका आणि जोडून घ्या. सावकाशमध्ये जोडून घ्या, फक्त खेचू नका. आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा आपली पट्टी व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता ह्या बाजूला थोडासा जास्त कपडा आहे ना, तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. परफेक्ट झालं. आता इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे. शिलाई देऊन घ्या म्हणजे धागे दिसणार नाही आहेत त्यासाठी. आता इथे बघू शकता ही समोरची बाजू आहे, असं ठेवून बघा बरोबर झालेलं आहे का, किती कपडा आपला शिल्लक राहतो इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. आता इथे सुद्धा काय करायचं आपल्याला, इथे अशी पट्टी तयार झाली पाहिजे, अशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहेत कडेला त्यासाठी. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत, अशी घडी करून घ्या. परत एकदा घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाही आहेत त्यासाठी. पट्टी सुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसेल आणि तुमची डिझाईन सुद्धा परफेक्ट दिसणार आहे त्यासाठी. तर समोरच्या बाजूला जोडण्यासाठी आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी 2.5 इंचाचा असा चौकोन कट करून घेतला. आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि त्या त्रिकोणापासून आपल्याला इथे सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. जास्त आहे थोडंसं, मी सावकाशमध्ये असं कट करून घेते. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता अशी डिझाईन बनवून घ्या. आता ही आपल्याला एकसारखी अशी जोडून घ्यायची आहे. एकसारखं अंतर ठेवून जोडून घ्या म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. मी इथे पूर्ण डिझाईन जोडून घेतली. आता अस्तरच्या कापडावरती मध्यावरती थोडंसं मार्किंग करून घेते. आता इथे साडीच्या कापडाची अशी घडी करून घेते. मध्यावरती बरोबर एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून बरोबर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. चौकोनी गळा कट करून घेते आणि मार्किंग करून घेते मध्यावरती बरोबर एकसारखं लागलं जाईल तुमची डिझाईन त्यासाठी. आता इथे मध्यावरती असं मार्किंग करून घेतलं आणि ह्याचं सुद्धा असं मध्य करून घ्या म्हणजे तुमची डिझाईन एकसारखी लागली जाते त्यासाठी. आता इथे काय करायचं आहे, एकसारखं आहे का असं बघा आणि पिना लावून घ्या म्हणजे तुम्हाला शिलाई करायला सोपं जाईल आणि कपडासुद्धा तुमचा सरकणार नाही आहे त्यासाठी. आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे का ते सुद्धा बघा. आता एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखं आलं पाहिजे त्यासाठी एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. आता ह्याच्यावरती अस्तरचा कपडा आपल्याला ठेवायचा आहे.
आणि अर्धा इंच पकडायचा आहे शिलाई देताना गळ्याच्या बाजूला. बरोबर आपल्या इथे चौकोन तयार झाला पाहिजे. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता थोडे असे कट मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होईल, आपला पलटी झाल्याच्या नंतर गळासुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतो त्यासाठी. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपला गळासुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल त्यासाठी. एकदम कडेकडेला साडीच्या कापडावरती बरोबर आपली परफेक्ट शिलाई बसली पाहिजे. फक्त अस्तरचा कपडा वरच्या बाजूला दिसू देऊ नका. परफेक्ट झालेला आहे. आता इथे खालच्या बाजूला पट्टी आपल्याला एकसारखी तयार करून घ्यायची आहे अस्तरच्या कापडावरती. एकदा घडी करायची आणि परत एकदा घडी करून अशी शिलाई देऊन घ्या. एक प्रकारची आपली तिथे पट्टीसुद्धा तयार झाली पाहिजे त्यासाठी, म्हणजे आपले धागे दिसणार नाही आहेत. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून जोडून घ्या. ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आपला इथे आकारसुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. अस्तर जोडताना कडेपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू आणि अस्तर आपलं प्लेन करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. कपडा प्लेन आहे का, गुड्या पडू देऊ नका. नाहीतर कट टाकताना सुद्धा प्रॉब्लेम येतो गुड्या पडल्या तर, किंवा फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो, असं फुगा आल्यासारखं होतं. त्यासाठी कपडा प्लेन करत करत अस्तर जोडून घ्यावं लागतं. आता इथे आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा शिल्लक आहे तेवढा. इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतला. परफेक्ट झालेला आहे ही बाजू. फक्त गुड्या पडू देऊ नका. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. गळा व्यवस्थित ठेवून घ्या अस्तरचा वरच्या बाजूला, आणि साडीचा कपडा सुईचा ठेवायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला अर्धा इंच पकडत पकडत गळा तयार करून घ्यायचा आहे. आता जेवढा आपला मधला शिल्लक कपडा आहे ना गळ्याच्या बाजूचा साडीचा तेवढा इथे मी कट करून घेते. आता थोडे असे कट मार्किंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गळासुद्धा पलटी झाल्याच्या नंतर दिसायला असं व्यवस्थित दिसेल आणि गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येतो त्यासाठी. आता इथे अस्तर मी आतल्या बाजूला ठेवलेला आहे. आता इथे एकदम कडेकडेला साडीच्या कापडावरती आपली शिलाई बसली पाहिजे, म्हणजे तुमच्या गळ्याचा आकारसुद्धा असा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. फक्त अस्तर ना वरच्या बाजूला दिसू देऊ नका. सावकाशमध्ये पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे व्यवस्थित आहे का ते बघा. कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला अस्तरच्या कापडावरती हे अशा पद्धतीने घडी करून एक प्रकारची आपली ते पट्टी तयार झाली पाहिजे. म्हणजे काय होतं, आपले धागेसुद्धा दिसत नाही आहेत. अशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित ठेवून घ्या आणि प्लेन करून घ्यायचं आहे सर्वात आधी, आणि अस्तर जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. आकार फक्त इथे आपला परफेक्ट आला पाहिजे. अस्तरचा कपडा पूर्ण प्लेन करत करत शिलाई द्या, म्हणजे काय होईल, तुमच्या गुड्यासुद्धा पडणार नाही आहेत. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित असं करून घ्या. असं पकडा, गुड्या पडू देऊ नका. प्लेन करत करत जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलाही ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे आता कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा आपला शिल्लक आहे तेवढंच कट करायचं आहे. इथे मी पूर्ण जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे. आता इथे पाठीच्या बाजूला जर तुम्हाला टक्स द्यायचे असतील तर तुम्ही इथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. मध्य 3.5 इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे आणि उंचीला 10 इंचावरती मार्किंग करून घ्या. उंचीला इथे मी 10 इंचावरती एक मार्किंग करून घेतला आणि इथे मी 8 इंचावरती एक मार्किंग करून घेते. बरोबर असा एक चौकोन तयार करून घ्या. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूला आपलं सेम झालं पाहिजे. 3.5 इंच मध्यापासून ह्या बाजूला 3.5 इंच आणि ह्या बाजूला 3.5 इंच परफेक्ट अंतर झालं पाहिजे.
आणि एकदम थोडंसं पकडायचं आहे, जास्त नाही, अर्धा इंचापेक्षा कमी. तिथे आपली गुढीसुद्धा नाही पडली पाहिजे, त्यासाठी एकदम थोडंसं पकडायचं आहे, एकदम नॉर्मलमध्ये, लक्षात ठेवा. नाहीतर पूर्ण अशी तुमची जास्त गुढीसुद्धा पडू शकते. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना थोडंसं पकडा आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत आणि डबल शिलाईसुद्धा देऊन घेतली. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. समोरची बाजू पाठीच्या बाजूवरती अशी उलटी ठेवा. गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित पकडा आणि अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना शोल्डर जोडताना अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. गळ्याच्या बाजूला ठेवताना परफेक्ट असं ठेवून घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला पकडताना फक्त असं व्यवस्थित पकडा आणि पूर्ण बंद करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना व्यवस्थित पकडायचं आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायला विसरू नका. डबल शिलाई द्यायला सुद्धा असं विसरू नका. आणि वरच्या बाजूला सुद्धा वाटलंच तर एक शिलाई देऊन घ्या, म्हणजे धागे दिसणार नाही आहेत त्यासाठी. आता इथे बघा आपलं कमी जास्त आहे का, असेल तर असं कट करून घ्या. व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेऊ शकता. असं बघत जा, नाहीतर बाही जोडल्याच्या नंतर काय होतं, छोटं मोठं सुद्धा होऊन जातं. एकसारखं आहे का असं बघायचं आहे नेहमी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. अस्तर सर्वात आधी आपल्या इथे अस्तर जोडायचं राहिलं होतं. खोलगट बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे मी. फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग करून घ्या. खोलगट बाजू जोडताना आपली समोरच्या बाजूला असते ते फक्त लक्षात ठेवा. ठेवताना फक्त असं ठेवून घ्या, ही बाजू इकडच्या बाजूला झाली पाहिजे आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपलं जे मार्किंग केलं नाही दोन्हीसुद्धा समोर असं झालं पाहिजे, म्हणजे आपलं चुकत नाही आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर ठेवताना साडीच्या कापडावरती सुईची बाजू बघा, साडीच्या कापडाच्या सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर अस्तरच्या कापडावरती आपली आली पाहिजे. आता अस्तरचा कपडा आतमध्ये पलटी घेऊन एकदम कडेकडेला साडीच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. परफेक्ट झालेला आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, गुढी पडू देऊ नका, नाहीतर पूर्ण असं फुगा आल्यासारखं होतं. इथे पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे मी. आता आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना, तेवढा इथे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे परफेक्ट बाही जोडताना लक्षात राहतं त्यासाठी. आता दुसरीसुद्धा जोडून दाखवते. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, एकदम कडेकडेला, म्हणजे तुमची बाहीसुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसते. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे अस्तर जोडून घ्या पूर्ण. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण. आता इथे जेवढा माझा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, तेवढा इथे मी कट करून घेते. आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या, म्हणजे बाही जोडताना आपल्या परफेक्ट लक्षात राहतं त्यासाठी. इथे माझ्या दोन्हीसुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेल्या आहेत. दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 बाह्या. ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवत जा अस्तरच्या कापडावरती शिलाई देताना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुमचं चुकणार सुद्धा नाही आहे. आता शोल्डर पाठीच्या बाजूला करा. शोल्डर जोडताना बाही जोडताना पाठीच्या बाजूला करायचं असतं ते लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. असं ठेवून बघा, नाही लक्षात आलं तर हे पहा, बघू शकता. आता दुसरीसुद्धा बाजू खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या, म्हणजे आपलं चुकत नाही आहे. दोन्हीसुद्धा सर्वात आधी असं ठेवून घ्या, म्हणजे आपल्या इथे चुकणार नाही. आता बाही जोडून घ्यायची आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा, लक्षात ठेवा. आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त बाही खेचू नका, अलवारमध्ये जोडत घ्यायची आहे. आपण इथे परफेक्ट घडीसुद्धा काढलेली आहे. परफेक्ट बाहीसुद्धा जोडायला पुरली, बघू शकता. शिल्लक राहिले तरी असं कट करून सुद्धा टाकू शकता. फक्त बाही खेचू नका, नाहीतर तुमच्या पूर्ण अशा गुड्या पडतील. आता ही सुद्धा बाजू आणि बाही जोडताना नेहमी ना मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे आपलं बरोबर शोल्डर ना शोल्डरलाच राहतं. परफेक्ट बाही तुमची होऊन जाते.
आणि बाहीना मुंड्यामध्ये सुद्धा अशी परफेक्ट बसते, गुड्या पडत नाही आहेत. आता इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे सावकाशमध्ये. अर्धा इंच पकडायला विसरू नका. म्हणजे ना अर्धा इंच पकडला ना काय होतं, बाहीसुद्धा आपली कमी जास्त अजिबात होत नाही, फिटिंगला परफेक्ट होऊन जाते. त्यासाठी इथे माझी एक बाजू परफेक्ट जोडून झाली. आता दुसरीसुद्धा बाजू आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा, खोलगट बाजू समोरच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि असं ठेवून घ्या मध्यावरती, बरोबर आपला मध्य झाला पाहिजे. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायची आहे पूर्ण. शिल्लक असेल तर असं कट करून सुद्धा टाकू शकता. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता दुसरीसुद्धा बाजू अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि बाही पूर्ण जोडत जोडत आपल्याला घ्यायची आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्या. आता डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. अर्धा इंच पकडायचं आहे डबल शिलाई देताना सुद्धा. इथे माझ्या दोन्हीसुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आणि शक्यतो काय करायचं, बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच जोडायला सुरुवात करावी लागते, ते लक्षात ठेवा. आणि अर्धा इंच पकडायचं, म्हणजे तुम्हाला काय होईल, मुंड्यामध्ये कधीही कमी जास्त होणार नाही आहे. आता इथे तुमचं जे फिटिंगचं मार्किंग असेल ना ते करून घ्या. दंडघेर किती आहे तुमचा ते बघा. आता इथे बघा, आपण छातीचा चौथा भागसुद्धा टाकलेला आहे, कमरेचा चौथा भागसुद्धा टाकलेला होता, सीट घेरचं सुद्धा आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं तिथे फिटिंगच्या बाजूला. तिथे बरोबर असं मार्किंग करून घ्या. छातीमध्ये आपण 2 इंच घेतलं, कमर घेरमध्ये आपण 2 इंच घेतलं, फक्त सीट घेरचे तिथे आपण 1 इंच घेतलं, त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. एकदम असं सोपं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, जेवढं तुम्हाला दंडघेर असेल ना तेवढं तुम्ही ते ठेवू शकता आवडीनुसार. आता इथे छातीमध्ये 2 इंच आपण पकडलं होतं, शिलाई मार्जिन जास्तीचं इथे सुद्धा आपण 2 इंच पकडलं होतं, इथे फक्त आपण 1 इंच घेतलं होतं. असं मार्किंग करून घ्या अस्तरच्या कापडावरती, म्हणजे आपली फिटिंग चुकत नाही आहे. त्यासाठी अशी सरळ लाईन ओढून घ्या हे अशा पद्धतीने. इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला लूजमध्ये जर ठेवायचं असेल ना, लूजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता इथे बघा, इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची, सीट घेरपर्यंत शिलाई देऊन घ्यायची. आता ही सुद्धा बाजू सीट घेरपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. का, कारण की ना आपल्याला इथे ना सीट घेरच्या तिथून आपल्याला कट द्यायला सुद्धा सुरुवात करावी लागते. त्यासाठी सीट घेरपर्यंतच आपल्याला हे बंद करावं लागतं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. एकसारखं झालं पाहिजे, म्हणजे आपली फिटिंगसुद्धा एकसारखी होऊन जाते. त्यासाठी सावकाशमध्ये फिटिंग करून घ्या. आता इथे आपल्याला सीट घेरपर्यंतच फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. इथेच पूर्ण बंद करून घ्या, बंद करून घ्या पूर्ण, कारण की आपल्याला कट टाकायला असं सोपं जातं. त्यासाठी हे अशा पद्धतीने हे बघू शकता. इथे असं झालं पाहिजे परफेक्ट, ते लक्षात ठेवा. आता दुसरीसुद्धा शिलाई थोडंसं अंतर ठेवून द्या, जरी फिट्ट झालं तर आपल्याला उसवायला सोपं पडेल. त्यासाठी आता 2 इंच अंतर ठेवायचं आहे, 2 इंच, कारण की कटला सुद्धा थोडीशी जागा ठेवा. त्यासाठी कट टाकायला व्यवस्थित येतो. त्यासाठी वरच्या बाजूला 2 इंचाने बंद करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, अंतर ठेवून इथे आपण 2 इंच ठेवलं का त्याच्यावरती हे अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून द्या. आता इथे काय करा, कपडा जास्त असेल ना अशी घडी करून शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. हे इथे सुद्धा, म्हणजे आपले धागे दिसणार नाही आहेत. नाहीतर कडेला एक शिलाई दिली तरी सुद्धा चालते. नंतर कट झाल्याच्या नंतर शिलाई देऊ सुद्धा शकता. आता इथे बघा, एकसारखं पकडा आणि इथून आपल्या सीट घेर आहे बघा, बंद करून घ्यायचं पूर्ण आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा एकसारखं पकडा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. बरोबर परफेक्ट शिलाई देऊन घ्यायची आहे. फिटिंगचं मार्किंग आपण केलं त्याच्यावरती आपली पहिली शिलाई बसली पाहिजे. पूर्ण बंद करून घेतलं मी. आता इथे सुद्धा 2 इंच वरच्या बाजूला घ्या. हे म्हणजे काय होतं, कट टाकायला आपल्याला सोपं जातं. ते आपलं ओपन राहिलं पाहिजे, ते लक्षात घ्या. दंड घेरला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, अंतर ठेवून शिलाई देऊन घ्या परफेक्ट फिटिंगसाठी. आता इथे आपल्याला 2 इंच सोडून द्या अंतर आणि अशी शिलाई देऊन घ्या, म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाही. दोन्हीसुद्धा बाजूने तीच पद्धत वापरा.
आता इथे बघा माझी काठाची पट्टी असल्यामुळे मी काही शिलाई देणार नाही, असंच ठेवणार आहे. जर तुम्हाला शिलाई द्यायची असेल तर एकदा घडी करून परत एकदा घडी करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. धागे निघत असतील तर देऊसुद्धा शकता. आता इथे बघा परफेक्ट झालं. त्यासाठी मी तुम्हाला 2 इंच सोडून द्यायला सांगितलं होतं, म्हणजे आपल्याला कट टाकायला सोपं जातं त्यासाठी. आता कट टाकताना खेचू नका, एकदा घडी करून घ्यायची कापडाची, परत एकदा घडी करून घ्यायची आहे आणि सावकाशमध्ये कट टाकून घ्यायचं आहे. हे पाशा पद्धत एकसारखं आलं पाहिजे, फक्त खेचू नका. हे पा इथपर्यंत. त्यासाठी मी तुम्हाला 2 इंच सोडून द्यायला सांगितलं होतं, म्हणजे काय होतं आपल्याला कट टाकायला सोपा जातो. हे पाशा पद्धतीने बघू शकता. आता ह्या बाजूने कपडा असा फिरवून घ्या. परत एकदा इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे ह्या बाजूला आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त कपडा असा व्यवस्थित आपला घडी झाला पाहिजे एकसारखं. त्यासाठी आपण इथे फक्त 1 इंच ठेवलेला आहे, म्हणजे काय होतं आपला कटसुद्धा असा परफेक्ट येतो. त्यासाठी बंद करून घ्या पूर्ण. ही बाजू आपली परफेक्ट झाली बघू शकता. असा आपल्या तिथे त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला कटसुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे सुद्धा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपला. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूचा हीच पद्धत वापरून कट तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम असं परफेक्ट झालेलं आहे. फक्त खेचू नका, नाही तर पूर्ण असं क्रॉस आल्यासारखं होतं बघा. त्यासाठी आपण कट ठेवताना काय केलं, आपण सरळमध्ये ठेवला, म्हणजे कुठल्याही त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे बघा असं घडी करून घ्या, परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. एकसारखं झालं पाहिजे, फक्त खेचू नका आलवारमध्ये. त्यासाठी अस्तरसुद्धा जोडताना काय करायचं, एकसारखं पकडायचं, म्हणजे तुम्हाला इथे कुठे चुनीसुद्धा पडणार नाही किंवा घोळसुद्धा येणार नाही आहे. आता ह्या बाजूला असा कपडा फिरवून घेते, एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आहे. कपडा पूर्ण आपला आतमध्ये गेला पाहिजे, म्हणजे धागे दिसत नाही तुम्हाला कट टाकताना. आणि एकसारखी घडी करून घ्यायची आहे, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या, थोडंसं बंद करून घ्या आणि एकदम कडेकडेला आपला इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे, म्हणजे आपला कटसुद्धा दिसायला असं परफेक्ट दिसतो. पूर्ण बंद करून घ्यायचा. इथे सुद्धा दोन्हीसुद्धा बाजूंचा आपल्या इथे परफेक्ट कटसुद्धा झालेला आहे बघू शकता. फक्त खेचू नका, एकदम आलवारमध्ये तुम्हाला हा कट टाकून घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण टॉप तयार झालेला आहे. आता हा मी सुईचा करून घेते पूर्ण. बघू शकता तुम्ही एकदम असा परफेक्ट टॉप आपल्या इथे तयार झालेला आहे. आता इथे मी शोल्डर बघते आपलं व्यवस्थित आहे का, बाहीची उंची परफेक्ट झालेली आहे का, असं सुद्धा बघून घेऊ शकता. त्यासाठी बाही जोडण्याआधी बघत जा कमी जास्त आहे का, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हीसुद्धा घरातील साडीपासूनसुद्धा किंवा काठपदर साडीपासूनसुद्धा अशा पद्धतीने नक्की टॉप बनवून बघू शकता. आता हा कपडा इथे मी पूर्ण प्लेन करून घेते. आज तर पूर्ण लावलं तरी सुद्धा चालेल, बरोबर होऊन जातं ते. कारण की आपल्याला खालच्या बाजूला पूर्ण अशी घडी करून सुद्धा घ्यावी लागते, डबल घडी करून. मग नंतर आपली तिथे एक प्रकारची अशी पट्टीसुद्धा तयार होते त्यासाठी. आता इथे बघू शकता पाठीची सुद्धा बाजू परफेक्ट झालेली आहे, दोन्हीसुद्धा बाजू. कटसुद्धा आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. बाहीची उंचीसुद्धा बघू शकता, आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायची आहे. आणि फिटिंगची पद्धत हीच वापरा, परफेक्ट बसतात. इथे आपली दुसरीसुद्धा बाजू परफेक्ट झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि ह्याच पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट तुम्हाला हा टॉपसुद्धा बसणार आहे. तुम्हीसुद्धा घरातील खण साडीपासून किंवा काठपदर साडीपासून सुद्धा अशा पद्धतीने सुंदर टॉपसुद्धा बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई कशा पद्धतीने करायची आहे एकदम सोपी पद्धत समजून सांगितली. नक्की बनवून बघा. आणि गळ्याची डिझाईनसुद्धा बघू शकता, एकदम अशी सोपी आहे आणि पटकन होणारी सुद्धा आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.